करतोय 5 षटकांचा सामना ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक सन 2017 आयोजक गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या स्पर्धेचा आज तिसरा दिवस 48 ग्रामीण संघ 576 खेळाडू तब्बल 29 कटआउट आपण बघतोय आमच्या मैदानात यावेळी मात्र चेंडू खेळून करतोय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरना विशाल चेंडू मागे चेंडूला फील्ड करतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय विशालचं 2 धावा मिळत आहेत 2 धावाने अमोल आपलं खातं करतोय संघाची धावसंख्या होते उंबारली संघाची धावसंख्या 3 तब्बल 29 कटआउट आपण बघतोय या मैदानामध्ये आणि 31 मान्यवर नक्कीच 3 ऍड झालेत 32 कटआउट तसेच राकेश मात्रे प्रतिष्ठानकडनं मोफत पाण्याची व्यवस्था त्यांचे आभार मानतोय मंडळ यावेळी माझा चेंडू घेऊ करतोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरना चेंडू थांबणार नाहीये चेंडू सीमा पार 4 धावांसाठी अमोल पाटीलच्या बॅट मध्ये चौकार येतोय कृष्णा पाटील जुनी डोंबिवली व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे कृष्णा पाटील बघा अमोलने काही दिवसांपूर्वी आपण आपल्या करिअरची सुरुवात केली पण अप्रतिम कामगिरी दाखवली अमोल पाटीलने कारण फलंदाजी खूप चांगली दाखवली आतापर्यंत बऱ्याच वेळा मी फलंदाजी बघितली 3 ते 4 स्पर्धेमध्ये अमोलची धावसंख्या 7 अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी मात्र चेंडू खेळ करतोय आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक विशाल झेल काढली अमोल बाद वैयक्तिक 6 धावांची बाद होते अमोलने आपण पहिले 3 चेंडूमध्ये 6 धावा केल्यात कारण की जास्तीत जास्त धावा सेटअप कराव्या लागतील उंबारली संघाला कारण त्याच्या समोर आपण बघतोय संघ जुनी डोंबिवली संघ ज्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये तब्बल 80 धावा चेस केल्या होत्या 26 चेंडू मध्ये हे लक्षात ठेवावं लागेल उंबारली संघाला आणि चांगल्या धावा उभाराव्या लागतील या उंबारली संघाला अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी मात्र लो फुलटा चेंडू खेळून करतोय चेंडू ट्रबल होतोय लॉंगच्या मधून क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येतोय तुषार पहाडे चेंडू उचलतोय फेकी करतोय 2 धावा इथे मिळतात सचिन भोईरला ती रिक्षा आहे जरा साईडला घ्यायची आहे जयसिंग पाटील यांच्या बंगल्यासमोर रिक्षा उभी आहे काच चमकते तिची नऊ धावा चला रिक्षा लगेच साईडला घ्या ती 1 टू गो धावसंख्या 9 आमचे पंच आपण बघताय दर्शन आडळकर आणि स्किवलिकचे पंच आहेत शिबू म्हात्रे खूप वर्षाचा अनुभव आहे शिबू म्हात्रे यांच्याकडे अक्षय यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय षटक समाप्त होतोय पहिल्या पॉवर प्ले मध्ये P1 मध्ये फक्त धावा खर्च केल्या आहेत 9 फक्त एक गडी सुद्धा बाद केलाय डीजे या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय मुकेश पाटील साहेब जुनी डोंबिवली यांचा आगमन होते पहिल्या षटकात अक्षयने 9 धावा दिल्या एक गडी सुद्धा बाद केलाय धावसंख्या 9 त्याच्यापेक्षा थोडस व्हॉल्यूम द्या कमी करतो आवाज मध्ये सेटिंग बरोबर असते पण कमी करतो नारायण पाटील साहेब जुनी डोंबिवली कुठे असाल तर या व्यासपीठावर आपलंही स्वागत आहे
9 धावा खर्च केल्या. एका बाजूला आपण बघतोय झुंड डोंबिवली संघ ज्याने नाणेफेकी जिंकली. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कविश 11 उंबारली संघ फलंदाजी करतोय. बरेचसे संघ आपण बघतोय प्रेमनाथ मोरबी, राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा. आज मात्र आपण बघतोय कविश 11 उंबारली असा संघ आहे. यावेळेस मात्र लोफुल्टा चेंडूचा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रबल देशच्या कव्हर रिझन झोन मध्ये तुषार पाटील चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण होते तुषार पाटीलचं. 2 धावा 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. धावसंख्या 11. स्टॅकेला फलंदाज राजकुमार, गोलंदाज किरण. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. चार धावसंख्या वाढते. धावसंख्या 15. अप्रतिम आपण बघतोय आमचे डीजे मास्टर चांगली संगीत ऐकवत आहेत. तेवढी चांगली सेटिंग आपल्याला बघा मिळते. मात्र मध्ये थोडस कमी का होतं आवाज माहित नाहीये. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूचा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रबल होतोय. तुषार पाटील चांगलं क्षेत्ररक्षण तुषार पाटीलचं. गोलंदाज किरण फिरकी गोलंदाज आपण बघतोय किरण डोंबिवली संघाकडनं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. कविश 11 उंबारली संघाची धावसंख्या 16. दुसरं षटक मार्गस्थ 5 षटकाचा सामना. पहिल्या फेरीत आपण बघतोय 5वा सामना. पडले संघाने 1 सामना जिंकलाय. भोपर संघाने 1 सामना जिंकलाय. दहिसर संघाने 1 सामना जिंकलाय आणि पाटील 11 संदप संघाने 1 सामना जिंकलाय. कोण विसरेल संदप संघाला चंदुशेठ स्मृती चषक स्पर्धा आली. त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे पाटील 11 संदप संघ. स्वर्गीय रतनबा स्मृती चषक मध्ये सुद्धा 3 सामने जिंकले होते या संघाने. मात्र हा संघ खर्डी संघाविरुद्ध सागाव संघाविरुद्ध माफ करा पराभूत झाला. संदप संघ तिसऱ्या सामन्यात 2 सामने जिंकले होते. आजचे संघाला पराभूत केलं. आडवली संघाला पराभूत केलं. पण या स्पर्धेत आडवली संघाने 2 सामने जिंकलेत. नवपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. निर्जय संघाने 2 सामने जिंकलेत. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू ट्रबल होतोय. 1 धाव. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं 4 क्रिया कराव्या लागतात क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत 2 धावांचा उदय असेल. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 18 धावा धावपलकावर. 18 धावा आपण बघतोय धावपलकावरती. पॉवर प्लेचा अजून 1 चेंडू शिल्लक आहे. एका बाजूला आपण बघतोय कविश 11 उंबारली संघ. दुसऱ्या बाजूला झुंड डोंबिवली संघ जवळचा संघ होम ग्राउंड. त्यामुळे चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. शेंगवाल्याला विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर न जायचे. यावेळेस मात्र अपील केलं होतं. चेंडूने बॅटचा कोणत्या वर्गात संपर्क होतोय. षटक समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकावर धावायचे 18. मैनीला जोडी आयाला देताना नागतोंड मोडी. तोवर नव्हती मैनीला जोडी आयाला देताना नागतोंड मोडी. रागुला पाहून नाचून जाऊ. रागुला पाहून नाचून जाऊ. डाळी मुतोलाईला आपली डाळी मुतोलाईला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. क्या बात आहे डीजे मास्टर. अप्रतिम संगीत ऐकूलंय. 2 षटक समाप्ती धावसंख्या 18. 9च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. प्रति षटकामागे कविश 11 उंबारली संघाने 18 धावा धावपलकावरती उंबारली संघाच्या. एका बाजूला आपण बघतोय तिसरं षटक होते गोलंदाज अक्षय. एकाच सामन्यामध्ये 5 गडी बाद केले होते स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकमध्ये अक्षयने. तो गोलंदाज अक्षय झुंड डोंबिवली संघाचा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक येते गोलंदाज अक्षय. स्ट्रायकेंडला फलंदाज आपण बघतोय राजकुमार पाटील. नो स्ट्रायकेंडला सचिन भोईर. त्याच मैदान अजून एक स्पर्धा 8 व 9 फेब्रुवारी साई सभापती रमेश सुक्रा मात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा होणार आहे. यावेळी माझा लो फुलटा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. तुषार पाटील चेंडू खाली येतोय. चेंडूला उचलतोय फेकी करतोय.
एकच धाव मिळते. ऑन द स्टंप फेकी केली तुषार पाटीलने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 19. दोन स्पर्धेमध्ये आपण बघितलं राहुल अप्रतिम कामगिरी केली तुषार पाटीलने. मकर संक्रांत चषक झाला होता निजेच्या मैदानात. त्या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या तुषार पाटीलने. त्यानंतर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये 80 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या तुषार पाटीलने. अप्रतिम फलंदाजी केली 2017 मध्ये तुषार पाटीलने. आतापर्यंत 2 अर्धशतक ठोकले या 2017 मध्ये. दोन्ही अर्धशतक विचार केला तर एक अर्धशतक स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये तर एक अर्धशतक मकर संक्रांत चषक मध्ये. म्हणजे दोन्ही नामांकित स्पर्धा या दोन्ही स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली मात्र झेल जमिनीला दान. सोप्पा झेल सुटतोय जयेश. कारण कोणत्या प्रकारचा मला वाटलं नाही प्रयत्न जयेशचा. ज्यावेळी झेल जयेशकडे गेला 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या उंबरली संघाची 21 धावा आपण बघतोय धाव फलकावरती. गोलंदाज अक्षय राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर टेकअप होतो. चेंडू पडल्यानंतर किती बघा उंची घेतली होती. ज्या प्रकारे आपण बघतोय संदर्भ संघाचे गोलंदाज प्रथमेश पाटील ची आठवण करून दिली मी म्हणेन अक्षयने. चेंडू पडल्यानंतर आपण टेकअप झाला. कोणतीही संधी नव्हती मी म्हणेन फलंदाजाला. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या 21 कविश 11 उंबरली संघाची. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज सचिन भोईर. या सीझन मध्ये आपण खूप खराब फॉर्म आहे मिळेल सचिनचा. एक वर्ष असं होतं की एकाच वर्षात 3 बाईक या खेळाडूला मिळाल्या होत्या. सचिन भोईर सर्वात मोठं पारितोषिक सचिनच्या नावावरती. पण सचिनचं थोडंसं फॉर्म मी म्हणेन खराब आहे. गोलंदाज अक्षय. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू टॉबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. क्षेत्ररक्षक होते ज्ञानेश्वर. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते फक्त आणि फक्त 22 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अक्षयने 5 चेंडू टाकले 4 धावा खर्च केल्यात. अक्षयने पहिले षटक टाकलं होतं 9 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला होता. तो गोलंदाज अक्षय गोलंदाज सज्ज. अक्षय पाटील. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. उंबरली संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 22 धावा. डीजे लॉकेट 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 माझे आई माऊलीचा लॉकेट. लॉकेट 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 माझे एकविरेचा लॉकेट. डीजे भगवान जोशी आणि अरुण जोशी साहेब आणि भगवान जोशी साहेब कुठे असेल तर यायचे व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. आमच्या व्यासपीठावरती बघतोय आपले सर्वांचे लाडके ज्याने आम्हाला इथे खऱ्या अर्थाने मैदान उपलब्ध करून दिलं ते म्हणजे आमचे मान्यवर जयसिंग पाटील यांचा इथे सत्कार होईल. मी विजय भोईर यांना विनंती करतो की शाल फुलगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. जर जयसिंग पाटील यांचा सत्कार होईल इथे. कारण की जयसिंग पाटील ज्याने आम्हाला इथे मैदान उपलब्ध केलं आणि त्यांचं खूप सहकार्य या स्पर्धेला. कारण याच मैदानात नाईट स्पर्धा झाली होती. जुनी डोंबिवली नवापाडा आणि मोठागाव संघाची स्पर्धा केली होती मागच्या वर्षी. त्या स्पर्धेत जयसिंग पाटील यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी हिरोंडाची बाईक सुद्धा दिली होती. आणि असं सहकार्य असू द्या जयसिंग पाटील आम्हाला या स्पर्धेसाठी. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघताय मुकेश पाटील जुनी डोंबिवली यांचाही सत्कार होईल. त्यांनाही शाल फुलगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करतील विजय भोईर साहेब. नक्कीच एक जबरदस्त व्यक्तिमत्व जुनी डोंबिवलीचे मुकेश पाटील. त्यांचंही आम्हाला सहकार्य ह्या स्पर्धेसाठी. त्यांचंही कटआउट आपण बघू शकता आमच्या समोर बरोबर. त्यांच्या बाजूला आपण बघतोय अनिल भोईर आहेत. अनिल भोईर यांच्या बाजूला कटआउट आपण बघतोय मुकेश पाटील यांचं कटआउट आपल्याला दिसतोय. तब्बल 31 कटआउट आपण बघतोय आमच्या मैदानाच्या चारही बाजूला. त्यानंतर महेश पाटील यांचा सत्कार करतील विजय भोईर. महेश पाटील जुनी डोंबिवली.
महेशवाडी यांचाही सत्कार यावेळी मात्र आपण मैदानाकडे वळाव शेडवा घेऊन काढतोय. चेंडू ट्रवळतोय. जयदेव चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करतोय. ऑन द स्टंप फेकी आणि शबू मात्रे यांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद शिबू मात्रे. बघा रमेश पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहे. बघायचं रमेश पाटील बक्षीस कधी लावतात खेळाडूंवरती. त्यानंतर नारायण पाटील यांचा सत्कार करतील विजय भोईर. नारायण पाटील यांचा सत्कार करतील विजय भोईर. नक्कीच फायनल मारली तर बक्षीस आहे. क्या बात आहे. फायनल मारली तर नक्कीच रमेश दादा आपण बोलली बकर मेंढा सुद्धा आहे आणि 5,000 एक्स्ट्रा आहेत भगवान मात्रे यांच्याकडनं. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. टायमिंग स्ट्रोक आहे. जयदेव जेल खाली. सचिन भोईर बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. चला कुमार जरा लवकर जायचे. मेन पंच आपण बघतोय संदेश मात्रे आणि सिरलेकचे पंच आहेत कुणाल मात्रे. दोन्ही मात्रे पंच आपण बघतोय मैदानात. दर्शन आडाकर आहेत. माफ करा. 2897 कोणाची 4 व्हीलर गाडी जरा साईडला घ्यायची आहे. स्विफ्ट गाडी आहे. 2897 कोणाची गाडी आहे जरा लवकर साईडला घ्या. 2897 बघा गाडीचा नंबर आपल्यापर्यंत आवाज गेला असेल तर गाडी लगेच साईडला घ्या. 2897 होय. आपण मैदानाकडे धावसंख्या ती 23. यावेळी मात्र प्रेमनाथने घेऊन काढल्या. चेंडू सरळ साईड स्क्रीन समोर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तुषार पाटील. एकच धाव. बघा आपण बघतोय धावांसाठी झगडावं लागतो या उंबारली संघाला. ज्या उंबारली संघाने यावर्षी सुरुवात खूप चांगली केली होती. 10 ते 11 चॅम्पियनशिप पटकावणारा संघ मात्र थोडासा बॅकफुटवर. कारण संघ वेगळा आहे. मैदान वेगळं आहे. स्पर्धा वेगळी आहे. खूप मोठी स्पर्धा. गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून MB चषक सन 2017 एक जबरदस्त आयोजन. देखणं आयोजन आपल्या बघा मिळतोय. तब्बल 31 कटआउट आपण बघू शकता आमच्या मैदानाच्या चाऱ्या बाजूला आणि तब्बल 48 ग्रामीण संघ 576 खेळाडूंचा भरणा आपण बघतोय. आणि त्यातून एक खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळेल. येत्या 6 फेब्रुवारीला समजणार आपल्याला किती बाईक आपल्या घरी कोणता खेळाडू घरी घेऊन जातोय. होळे आपण मैदानाकडे धावपळका धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 24 धावा. 4थं षटक मार्गस्थ. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. कुमारने खेळून काढलाय. चेंडू ट्रवळतोय. विशाल चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करतोय. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 25 धावा आपण बघतोय. धावपळ यातून जिंकणारा संघ आपण बघतोय पाटील लिलियन संदर्भ बरोबर फाईट करेल. लक्षात घ्यायचे. आणि मोठा गाव आणि खालडी संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ दहिसर संघावर फाईट करेल. यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या ती 25. 1 टू गो. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. आपण मगाशी सांगितलं 2 मोठ्या स्पर्धा आल्या. मकर संक्रांत चषक आणि स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक. त्या 2 स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा संघ जुनी डोंबिवली संघ. षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावपळका धावा आहेत त्या फक्त आणि फक्त उंबारली संघाच्या 25 धावा. 3च धावा आल्यात. सन भरताचा गो आईला लोटू आईचा. सन भरताचा गो आईला लोटू आईचा. बँड वाजतई कैसा गो देवीचे पाड्याचा. बघा देवीचं पाडा संघाचं गाणं गीत सुद्धा आपण ऐकलं. कारण की देवीच्या पाड्याला खरंच मी धन्यवाद देईल. प्रथमच एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली आणि खूप चांगलं आयोजन. देखणं आयोजन आणि 48 ग्रामीण संघाने या स्पर्धेत संधी दिली. मी म्हणेल 576 खेळाडू आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण होते बाईक. आणि जर आपण ट्रॉफ्या बघितल्या खरंच बऱ्याचशा खेळाडूंनी या ट्रॉफ्यांचं कौतुक केलं. दिलीप पाटीलने सुद्धा आपण पहिले कौतुक केलं होतं देसाई संघाच्या. बघा दिवा वसई ट्रेन
शेवटचं षटक होते गोलंदाज जयदेव जोशी. बघा या संघामध्ये गोलंदाजी खूप ऑप्शन आहेत. चिन्मय सुद्धा गोलंदाज आहेत, अमित आहे गोलंदाज, ऑप्शन खूप आहेत. तुषार पाडी सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. यावेळेस मात्र कुमारने खेळून काढला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तुषार झेल खाली, अजून एक झटका उंबारली संघाला. देवीचे पाडाचा बँड वाजते कैसा यो मोठी गावाचा. या डोंबिवली शहरामध्ये आई देवीचे पाड्यामध्ये माझी लोटू आई नांदते साज शिंगाराच्या मध्ये. मान पहिला देऊ आम्ही राजा भक्ताचा. राजा जाधव यांचे आगमन होते, ज्याने अतिशय चांगलं मंडप सजवलंय मी म्हणेन. नवीन फलंदाज मेघनाथ भोईर, स्ट्रायकरला फलंदाज प्रेमनाथ भोईर. जयदेव यावेळेस मात्र लोफुल्टा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव. बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण आहे झेंडूबळी संघाचं. ऑन द स्टंप फेकी, फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 26 धावा फक्त धावपालकामध्ये. शेवटचं 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा. बघा आपण ही एक मोठी स्पर्धा बघतोय. त्यानंतर BMW अंडरमची एक स्पर्धा, मोठी स्पर्धा आजपासून सुरू झाली दिवा येथे. ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, कारण की अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या डोंबिवलीतील खूप चांगले चांगले संघ आहेत. धरण बॅकर आहे, विक्ट्री स्पोर्ट, संघर्ष, स्पाडन असा एक संघ आहे. त्वशा 11, वेताळेश्वर, बरेचसे संघ आहेत आपल्या डोंबिवलीत अंडरआर्म क्रिकेटचे. विक्ट्री स्पोर्ट ती स्पर्धा सुद्धा आज सुरू झाली आहे. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज जातात चेंडू फील्ड करायला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू फेकी करतोय. 2 धावा होत आहेत, 3री धाव सुद्धा पूर्ण होते. बघा 4थी धाव पूर्ण होते का? 3 धावा पूर्ण होत आहेत. घाई करतोय झेंडूबळी संघ. 3 धावा मिळत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दे 29. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 29. पिंट्या दादा असा एक संघ आहे कोपरचा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. मी डोंबिवलीकर सुद्धा आहे. यावेळेस मात्र गती परिवर्तन, फलंदाज बाद. व्यासपीठावरती नवनाथ म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होतोय दुपारच्या सत्रामध्ये. स्वागत आहे नवनाथ म्हात्रे आपले या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा आपण बघतोय MB चषक 2017 मास्टर ब्लास्टर चषक सचिन तेंडुलकर. आयोजक आहे गावदेवी देवीचा पाडा. आणि एक जबरदस्त आयोजन, अप्रतिम आयोजन केलंय मी म्हणेल. प्रथमच एवढी मोठी स्पर्धा ठेवली मी म्हणेल गावदेवी देवीचा पाडा संघाने. आणि त्याचे शिल्पकार आपण बघतोय विजय भोईर, अनिल भोईर, शालिक म्हात्रे व त्यांचे तमाम सहकारी. विक्रांत केने व्यासपीठावरून स्थान बनवायचे आयरेगाव. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चिन्मय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बघा ते 3री धाव पूर्ण होते का? बघायचंय 3 धावा मला वाटतं पूर्ण झाल्या आहेत, कारण की उशिरा लावलाय चेंडू. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या उंबारली संघाची 32 धावा झाल्या आहेत. डोंबिवली संघाला 33 धावा करायच्या आहेत. फक्त 32 धावा केल्या आहेत उंबारली संघाने. 5 गडी बाद.
तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती भगवान जोशी यांचा सत्कार होईल. विजय भोईर यांना विनंती होती की भगवान जोशी साहेबांचा सत्कार करा. भगवान जोशी याच दरम्यान आपण होते आपले आमच्या व्यासपीठावरती साई शेलार यांचे आगमन होते. साई शेलार कमालपाडा यायचे. साई आपलं स्वागत आहे. साई शेलार एक जबरदस्त खेळाडू आपले ग्रामीणचे, ज्याने रायगडमध्ये जाऊन सुद्धा आपण म्हणजे हाहाकार वाजवला होता आपण तलोजा संघाविरुद्ध. तसेच विकी शेलार यांचे आगमन होते. विजय दादा यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. आलेल्या सर्व अक्षय शेलार आणि नितेश शेलार यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच आमच्या व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं ते आपण भारतीय जनता पार्टीचे युवासेना डोंबिवलीचे अध्यक्ष साई शेलार यांचा इथे सत्कार होणार आहे. मी विजय भोईर आमच्या या स्पर्धेत शिल्पकार शाल, फुलगुच्छ आणि मोमेंटो त्यांचा देऊन त्यांचा सत्कार करणार साई शेलार यांचा. कारण की एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आपले सर्वांचे लाडके आपल्यामधून जे निघून गेले ते म्हणजे शिवाजीदादा शेलार यांचे चिरंजीव. आणि दादांचा स्टँड सुद्धा आपण बघतोय. नक्कीच उद्या आपण खंबालपाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळता पण आपण विचार केला तर खंबालपाडा संघ या स्पर्धेत खेळणार नव्हता, परंतु आयोजकांनी त्यांना विनंती केली आणि नक्कीच त्यांच्या विनंतीला मान देऊन ते उद्या नक्कीच इथे खेळताना दिसेल. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतोय की नक्कीच शिवाजीदादा शेलार आपल्यामध्ये आज नाही, त्यांच्या नावाने नक्कीच त्यांना एक श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा ते खेळणार आहेत. कारण की ही स्पर्धा सुद्धा खूप मोठी स्पर्धा आहे आणि आपण या स्पर्धेत शिवाजीदादा शेलार यांचं स्टँड सुद्धा बघू शकतात. एका बाजूला आपण राकेश म्हात्रे यांचं एक स्टँड, असे 2 स्टँड गावदेवी देवीचा पाडा यांनी उपलब्ध केले आहेत प्रेक्षकांसाठी. प्रथम फलंदाजी करत असताना 32 धावा केल्या आहेत आणि 33 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय ते म्हणजे उंबारली संघाने डोंबिवली संघासमोर. विक्रांत केने आयरेगाव यायचे आमच्या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत आहे. विक्रांत केने आयरेगाव. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतोय 32 धावा केल्या आहेत. 33 धावांचं लक्ष आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एमबी ट्रॉफी सन 2017. एमबी ट्रॉफी म्हटलं की आपण आपल्या डोळ्यासमोर येतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चषक. कोण विसरेल? इंटरनॅशनलचा विचार केला तर सचिन रमेश तेंडुलकर सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त सेंचुरी कोणाच्या नावावरती असेल तर सचिन रमेश तेंडुलकर. वय आपण मैदानाकडे पहिले षटक घेतो गोलंदाज सोमनाथ भोईर. स्ट्रायकरला फलंदाज तुषार पाटील. नॉन स्ट्रायकरला ज्ञानेश्वर. पहिला चेंडू टेकअप होतोय, पडल्यानंतर सरळ इष्टक्षच्या हातात होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज आहे सोमनाथ भोईर. यावेळी माझा चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट झोन मधनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. पहिला चौकार तुषार पाटीलच्या बॅट मधनं. आई माझी ती साई, ती साई, ती साई माऊली. आई माझी संकटी, संकटी, संकटी धावली गो. ती साई माऊली. फक्त 33 धावांचं लक्ष आहे आणि चौकार. जगदीश जोशी साहेब जुनी डोंबिवली व्यासपीठावरून सांभाळायचे. जगदीश जोशी साहेब. सोमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चुकून करतायत. गावदेवी देवीचा पाडा संघाकडनं आपण श्रद्धांजली सुद्धा दिली आहे शिवाजीदादा शेलार यांना, कारण की त्यांच्या नावाने एक स्टँड उपलब्ध केलाय. आणि जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा शिवाजीदादा शेलार यांना सुद्धा आम्ही श्रद्धांजली वाहिली आणि आज सुद्धा आम्ही शिवाजीदादा शेलार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करतो सर्वप्रथम शिवाजीदादा यांना श्रद्धांजली वाहतो, त्यानंतर आमच्या समालोचनाला सुरुवात करतो. आमच्यावरती खूप प्रेम होतं दादांचं. माझे सहकारी समालोचक भाऊ पाटील आणि मी नितीन गाण, खूप प्रेम आमच्यावरती. नेहमी आम्हाला सातत्याने कधी कॉल करून आम्हाला बोलवायचे. यावेळेस मात्र चूक केली आहे मी म्हणेन, कारण की तुषार पाटील सारख्या खेळाडूला जुदान मिळतोय. 1 धाव पूर्ण होती ते, कारण की असं वाटलं होतं फलंदाज धावचित होईल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 6 धावा. 33चं टार्गेट आहे,
पण छोटं टार्गेट कधी मानू शकत नाही आपण क्रिकेटमध्ये. आणि जरी मोठं टार्गेट असलं तर कधी कमी लेखून चालणार नाही, कारण की 80 धावा सुद्धा चेस होतं. 83 धावा चेस केल्या या मैदानामध्ये आगासन संघाने. गोलंदाज सोमनाथ भोईर, गोलंदाज सोमनाथ. चला खाडी संघ आला असेल तर यायचे संघनायक. यावेळी स्वतःची डोक्यावर काढते क्षेत्ररक्षक जेल खाली. ज्ञानेश्वर बाद, भावेश कोणती चूक करत नाहीये. सहा धावसंख्येने पहिला फलंदाज आहे. नवीन फलंदाज साहिल येतोय मैदानात. साहिल बघा, ते साहिलला संधी मिळाली तिसऱ्या क्रमांकावरती. इंटरनॅशनलचा विचार केला आपण. विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार, त्यानंतर कुमार संगकारा श्रीलंकाचा खेळाडू, रिकी पॉन्डिंग ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू, एबी डेव्हिलस साऊथ आफ्रिका संघाचा खेळाडू, केन विल्यमसन न्यूझीलंडचा खेळाडू, आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपण इंग्लंड संघाचा जॉन रूट. चला मोठा गावचे कॅप्टन, मोठा गाव संघाचे संघाने घ्यायचे आणि खाडी संघाचे संघाने घ्यायचे. नाणेफेकीसाठी सोमनाथ. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर वाटला होता, पण षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात सोमनाथने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली मी म्हणे सोमनाथने. 33 धावांचं टार्गेट, फक्त 6 धावा आल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. चला सूरज फौजदार, जास्त उशीर नका करू, यायचे नाणेफेकीसाठी. आणि मोठा गाव संघाचे संघनायक आपण यायचे लवकर. धन्यवाद. 4 षटकामध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. आजच्या दिवसात 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा 5वा सामना आहे. अजूनही 4 सामने आहेत, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. चला मोठ्या गावचे कॅप्टन तेजस मोरे यायचे आणि खाडी संघाचे संघनायक सूरज फौजदार बाहेरून या. मेन एंट्री मधनं या, हरकत नाहीये. या टी शर्ट एका बाजूला आपण बघतोय खाडी संघ स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकचा उपविजेता संघ. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मोठा गाव संघ. कोण विसरेल विशाल म्हात्रेला, ज्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ऍक्टिव्हा बाईक मिळाली यावर्षी. चला विशाल पाठवा आपला संघनायक, कारण की आलेले आहेत. राजू पाटील जुळणुबली व्यासपीठावरून स्थानामध्ये चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाला आपण पहिले 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडू येणं, उचलणं, फेकणं. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, 4 क्रिया कराव्या लागतात क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत 2 धावांचा होत्या. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 8 धावा धावपल करते. येत्या काही दिवसात आपण बघते सकलपाडा यांच्या माध्यमातून एक स्पर्धा होणार आहे. आदरांजली चषक शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने ती स्पर्धा होणार आहे. कारण की सातत्याने आम्ही SSC स्पर्धा कव्हर करत होती. ती स्पर्धा मात्र यावर्षी होणार नाहीये. नक्कीच ती स्पर्धा नक्कीच पुढच्या वर्षी यावर्षी होईल मी म्हणेन. आणि त्या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस असेल, जिथे शहराने आम्हाला सूचना केली होती 4 डिसेंबरला दादांची पुण्यतिथी असेल आणि त्याच वेळी मला वाटतं असं ही स्पर्धा आयोजित केली जाईल. तरी दादांचं क्रिकेटवर खूप प्रेम होतं, त्यामुळे दादांची आठवण म्हणून ती स्पर्धा सातत्याने सुरू राहील यापुढे. चेंडू खेळून करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. अजून एक झटका जुळणुबली संघाला. तुषार पाटील बॅक टू पॅव्हेलियन, बिग विकेट. धन्यवाद डीजे मास्टर. मी साई शेलार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक करा. साई शेलार आमचे मान्यवर, त्यांच्या शुभहस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. मोठा गाव विपक्ष खार्डी. हा 4था सामना होता, परंतु आपण ऍडजस्टमेंटमुळे हा सामना 6वा खेळतोय. परंतु सामने लॉट्स प्रमाणे होतील, लक्षात घ्यायचे. खार्डी आणि मोठा गाव संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ दैसर संघावर फाईट करेल, लक्षात घ्या. आणि यातून जिंकणारा संघ संदर्भ संघावर फाईट करेल.
अँडी कुठे असेल ते या लवकर. साई शेलार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक, कारण की नाणेफेकी आणि विकेटला खूप महत्व आहे. चेंडू कधी हरवला फुटला, चेंडू नवीन दिला जाईल. एकानेच कॉल करा, दोघं कॉल नका करू. खाडी संघ टॉसिने. यावेळेस मात्र अजून एक फलंदाज बाद, अजून एक झटका जोड डोंबिवली संघाला. धावसंख्या 10, दुसरं षटक मार्गस्थ आहे बघा. कमी धावा आहेत त्यामुळे एक चांगला सामना प्रेक्षकांना बघणे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज. बघा या स्पर्धेतील 34 हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज सचिन भोईर. अष्टपैलू खेळाडू आहे सचिन भोईर. बघा या स्पर्धेतील 34 हॅट्रिक पूर्ण करतोय का, आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज सचिन भोईर. थोडस शांतता राखा सचिन. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर यावेळेस मात्र फक्त सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू फील्ड होतोय. एक धाव मिळते. एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 11. 3 गडी बाद 11 अशी धावसंख्या. 1 टू गो. बघा 11 चेंडू आतापर्यंत पडलेत खेळपट्टीवर. फक्त 11 धावा दिल्या आहेत आणि 3 गडी बाद केल्यात. कविश शिलेवान उंबारी संघाने. नक्कीच राजा जाधव यांचे खूप मोलाचा वाटा या स्पर्धेला. अप्रतिम देवीच्या संघाकडनं त्यांचं अभिनंदन. बघा पुन्हा एकदा प्लेसमेंट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते. धावसंख्या षटक समाप्त होते. 2 षटकाचा खेळ संपतोय. धाबलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 12 धावा. बघा 12 धावा. अजूनही 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. 7च्या सरासरीने अजूनही धावा कोटायच्या आहेत. जणू कॉल दिला नव्हता अजय आणि अमितने. जर धाव घेतली असती तर फलंदाज बाद झाला असता. बाळा म्हात्रे यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. बाळा म्हात्रे साहेब. बघा आता आपल्याला खूप प्रेक्षक बघायला मिळतील. श्रीकांत भोईर व्यासपीठावर स्थान बनवायचे. तसेच श्रीकांत बिरमोळे साहेबांचं सुद्धा इथे आगमन होते. त्यांचे सहर्ष स्वागत. बघा अमितने 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर हरीश पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये पारितोषिक आहे अमितसाठी. बघा सांगून गेले तुका पैशाचा नाद करू नका. मधुकर पाटील देवीचा वाडा यांचे आगमन होते. व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे मधुकर पाटील. तसेच प्रशांत भोईर मोठागाव यांचे आगमन होते. त्यांना विनंती की आपण याचे आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती धावसंख्या 13. 20 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू 20 धावांची अजूनही गरज आहे. बघा तिसरे षटक मार्गस्थ गोलंदाज सोमनाथ. आपण होते समीर भोईर यांचंही खूप सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी. त्यांचे आम्ही आभार मानतो हृदयाच्या अंतकरणात. कारण की स्पर्धा म्हटली की सहकार्य खूप गरजेचं आहे आणि आम्हाला जे सहकार्य केलंय समीर भोईरने सुद्धा ते समीर भोईर साहेबांचं सुद्धा आम्ही आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हरीश पाटील यांच्या नावाने अमित पाटील यांनी 3 चेंडूने 3 चौकार मारले तर 10,000 रुपये पारितोषिक आहे.
नक्कीच अमितसाठी पारुशी आहे, परंतु 17 चेंडू फक्त 20 धावांची गरज आहे. मी मगाशी सांगितलं, सांगून गेले तुका करू नका पैशाचा नाद. यावेळेस मात्र चेंडू फील्ड केलं होतं. 1 धाव मिळते, एक धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 14 धावा. 16 चेंडू 19 धावांची अजून गरज आहे. एकेरी दुहेरी धावा केंद्रित करतोय आपण बघतोय झुळणडोंबिवली संघ, कारण की धावांची गरज आहे. एकोणीस धावांची अजून गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत, धावांची गरज 19. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये खूप जवळ क्षेत्ररक्षण करतात. एक सचिन भोईर आहेत स्वतः, सोमनाथ रॅडम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अमित ते घेऊन काढलेला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. अजून एक झटका. नवीन फलंदाज मयूर. बघा सामना अजूनही, सामन्यामध्ये आता चुरस निर्माण झाली. 15 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. 4 गडी बाद होत आहेत झुळणडोंबिवली संघाचे. फक्त 32 धावा केल्या होत्या, पण रफ अँड टफ सामना आपल्यामध्ये ऑस्ट्रेलियन ऋतूचा संघ आहे आपण म्हणजे, तो म्हणजे उंबारली संघ. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारा संघ आहे उंबारली संघ. 15 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मयूर येतो खेळपट्टीवर. सोमनाथ. यावेळेस मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता, अजून एक झटका, फलंदाज बाद. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची आई, येल जायली पाठीची, उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, उडगोवरा देवी येल जायली तुझे. धन्यवाद डीजे. मगाशी सांगितलं, शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारा संघ उंबारली संघ. 14 चेंडू 19 धावांची आणि 5वा गडी बाद होतोय अजयच्या स्वरूपात झुळणडोंबिवली संघाचा. नवीन फलंदाज अक्षय येतोय 7व्या क्रमांकावरती. आज आपण उद्या रोहन जोशी झुळणडोंबिवली यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या आयोजकांकडनं. रोहन जोशी, जयदेव जोशी यांचे बंधुराज. वळूया आपण मैदानाकडे. 14 चेंडू 19 धावांची गरज. रफ अँड टफ सामना, अतिशय महत्वाचा सामना या दोन्ही संघांसाठी. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. मी खरंच कौतुक करेल उंबारली संघाचं. 13 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. कोणी विचारही केला नसेल की सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. उंबारली संघ पूर्णपणे झुंज देतो या सामन्यामध्ये. यावेळी साधा चेंडू भिरकावून देतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रेमनाथ चांगलं क्षेत्ररक्षण, षटक समाप्त होतोय. फक्त 1 धाव. 2 षटकाची समाप्ती आहे, धावसंख्या ती 3 षटकाची समाप्ती आहे, धावसंख्या ती फक्त आणि फक्त 15. वरादेवी माझी आई माऊली, वरादेवी माझी आई माऊली, बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला, मानवर साधा जेवून मी आई, आई तुझ्या चरणाला, मानवर साधा जेवून मी आई, आई तुझ्या चरणाला, मानवर साधा जेवून मी आई, आई तुझ्या चरणाला, मानवर साधा जेवून मी आई, आई तुझ्या चरणाला. डीजे मास्टर. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. बघा 18 चेंडू आणि 21 धावांची गरज होती. या षटकात धावा दिल्या त्या फक्त आमचे गुणलेखक सांगतात 3 धावा दिल्या आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. बघा कविश 11 उंबारी संघाचे 5 गडी बाद झालेत, झुळणडोंबिवली संघाचे 5 गडी बाद झालेत. टॉस विन
झेंडू डोंबिवली संघ आहे. हा एक ऍडव्हान्टेज असेल त्यांना, प्लस पॉईंट असेल. मात्र एखादा विकेट जातोय तर धाव कंपल्सरी वाढेल, लक्षात घ्यायचंय झेंडू डोंबिवली संघ. मात्र अक्षय आणि मयूर ही जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. हे दोन असे फलंदाज आहेत की सामना कधी टर्न करू शकतात. मात्र सिद्ध करावं लागेल या दोन फलंदाजांना. बारा चेंडू 18 धावांची गरज. 9च्या सरासरी धावा कुठे आहेत. चौथं षटक घेतो गोलंदाज राजकुमार. 18 चेंडू 21 धावांची गरज होती. सरासरी 7ची हवी होती, ती आता 9ची येऊन ठेपली. असाच क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्यामुळे म्हणूनच क्रिकेटचे खूप वेड आहेत आपले खेळाडू आणि आपला पूर्ण महाराष्ट्र ज्याला क्रिकेटचं खूप वेड आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज राजकुमार. 12 चेंडू 18 धावांची गरज. 9च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. राजकुमार मोठा का वेंट कडनं यावेळेस मात्र चेंडूला प्लेसमेंट करतोय. चेंडू ट्रबल होतोय पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक आहेत कुमार. एक धाव. बघा दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. दोन्ही संघाचे विकेट 5-5 गेलेत. 11 चेंडू 17 धावांची गरज आहे अजूनही. अकरा चेंडू 17 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना. अच्छा व्यासपीठावरती आपण बघतोय साई शेलार, विकी शेलार सुद्धा सामना एन्जॉय करतायत. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, अपील केले जाते. मेन पंचांकडे आपण बघतोय अपील केली आहे. गोलंदाजी कोणतीही अपील केली नव्हती मी म्हणेन. चेंडू पडल्यानंतर खूप टेकअप झाला. चेंडू उसळी घेतली चेंडूने पडल्यानंतर. त्यामुळे मी म्हणेन राजकुमारने ही अपील केली नसावी. फक्त सोमनाथ भोईरने अपील केली मी म्हणेन, कारण चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने टेकअप झाला, खूप उसळी घेतली मी म्हणेन. 10 चेंडू 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावांची गरज. कोणी विचारही केला नसेल की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. राहुल फक्त 32 धावा केल्या होत्या उंबारली संघाने, कविश 11 उंबारली संघाने. राजकुमार मोठा का वेंट कडनं यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. अजून एक झटका झेंडू डोंबिवली संघाला. आता मात्र धावा कंपल्सरी कराव्या लागतील. माय गो माय पलटण्याची घाई. माय गो माय पलटण्याची घाई. पहिल्यानं पोरगी बारीक नका लग्नाची तेरवो तारीख. पहिल्यानं पोरगी बारीक नका लग्नाची तेरवो तारीख. पहिल्यानं पोरगी बारीक नका लग्नाची तेरवो तारीख. माय गो माय पलटण्याची घाई. बघा 6 गडी बाद झाले झेंडू डोंबिवली संघाचे. 8व्या क्रमांकावर येतो फलंदाज विशाल. आता मात्र आपण बघतोय झेंडू डोंबिवलीचे प्रेक्षक मात्र पूर्णपणे शांत आहेत. आणि क्रिकेट मी मगाशी सांगितलं, क्रिकेट असा खेळ आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कोणी विचारही केला नसेल. 9 चेंडू 17 धावांची गरज. अप्रतिम कमबॅक केलाय कविश 11 उंबारली संघाने. 9 चेंडू 17 धावांची. आता मात्र 17 धावा कंपल्सरी राहुल कराव्या लागतील, कारण की उंबारली संघाचे 5 गडी बाद झाले, झेंडू डोंबिवली संघाचे 6 गडी बाद झालेत. एका बाजूला आपण बघतोय कविश 11 उंबारली संघ. यावेळेस मात्र चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकच धाव घेत आहेत. मयूर कोणती जोखीम उचलत नाहीये मी म्हणेल. 2 धावा झाल्या असत्या, पण मयूर कोणती जोखीम उचलत नाही. एकच धाव मिळते. येणारे 8 चेंडू 16 धावांची गरज. अतिशय आठवड्याचा सामना. 8 चेंडू 16 धावांची गरज. दुसरा T20. बघा तिसरा एक दिवसीय सामना झाला होता भारत आणि इंग्लंड. भारतीय संघाला 6 चेंडू 16 धावांची गरज होती. केदार जाधवने पहिल्या चेंडूत षटकार मारला होता, दुसऱ्या चेंडूत चौकार मारला होता, तरी भारतीय संघ 5 धावांनी संघ पराभूत झाला होता. एक बी रन नाही नंतरचे 4 बॉल. क्रिकेट असा खेळ आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या होत्या केदार जाधवने. मात्र संघ भारतीय संघ 5 धावांनी पराभूत झाला होता. यावेळेस मात्र विशालने घेऊन काढल्या चेंडू. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. अजून एक झटका झेंडू डोंबिवली संघाला. सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी, गावसाला जमलाय पालखी, ताल देवाच्या, गावसाला जमलाय पालखी, ताल देवाच्या.
धनाडीचे नवीन फलंदाज जयेश येतोय. बघा 7 गडी बाद झाले जुळी डोंबिवली संघाचे. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 17 धावा. 16 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. बघा मयूर आहे अजूनही खेळपट्टीवर, परंतु मयूरला साथ द्यावी लागेल या जुळी डोंबिवली संघाला. जयेशला साथ द्यावी लागेल आणि हा सामना गमवावा लागेल या जुळी डोंबिवली संघाला. जुळी डोंबिवली संघाने लेझी क्रिकेट दाखवलं मी म्हणेल या मैदानामध्ये. जर आपल्यासमोर 33 धावांचं टार्गेट होतं तर काही गरज नव्हती मी म्हणेल. आणि यावेळेस मात्र झेल सुटतोय आणि मयूर सारख्या खेळाडूला जीवदान मिळतोय. दुर्दैवी ठरतोय तो म्हणजे राजकुमार, दुर्दैवी ठरतोय तो म्हणजे उंबारली संघ. षटक समाप्त होते. येणारे 6 चेंडू, आता मात्र 15 धावांची गरज. कॉलेज सुटल्यावर मला I love you म्हणशील का? माझी लाडाची चिकू जरा दे मला मुकू, तू इलो इलो करशील का? धन्यवाद मास्टर. बघा पहिलं षटक सोमनाथने टाकलं, 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केलं. दुसरं समाज सचिनने टाकलं, 6 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तिसरं षटक सोमनाथने टाकलं, 3 धावा दिल्या, 1 गडी धावचीत झाला. चौथं षटक राजकुमारने टाकलंय, 3 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी बाद केले आहेत. आणि धावपलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त जुळी डोंबिवली संघाच्या 7 गडी बाद 18. येणारे 6 चेंडू 15 धावा कंपल्सरी करायच्या आहेत या जुळी डोंबिवली संघाला. पूर्णपणे अडचणीत आलाय हा जुनी डोंबिवली संघ. सूरज पवार यांना विनंती आहे व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. क्षेत्र शेवटचा षटक येतो गोलंदाज श्याम भोईर. बघा श्याम भोईर एक अनुभवी गोलंदाज आहे, मात्र संघाचं भवितव्य मी म्हणे श्याम भोईरच्या हातात दिलंय. बघा जास्त वेळ नका घेऊ सचिन, थोडं फास्ट खेळायचं सचिन. यांचा सामना येतो म्हणजे मोठागाव वर्सेस खाडी. खाडी संघ टॉस विन आहे. दोन्ही संघाने आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचे. मोठागाव संघ आलेला आहे. चला खाडी संघ आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचे. विशाल मात्रे पूर्ण संघाला घेऊन यायचे. विशाल आपल्या 6 चेंडू 15 धावांची गरज. सर्व खेळाडूंनी मेन एंट्री मधनच यायचंय, लक्षात घ्या. बघा मी हा सामना कधी विसरणार नाहीये. फक्त 32 धावा होत्या उंबारली संघाच्या आणि 33 धावांचं टार्गेट होतं आणि त्या धावांचा डिफेन्स करताना 6 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस मात्र मयूरने खेळून काढलेला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, अजून एक झटका जुनी डोंबिवली संघाला. धन्यवाद. बघा कवी शिलेवन उंबारली संघाने कसा कमबॅक केलाय. 8वा फलंदाज बाद होतो या जुनी डोंबिवली संघाचा. ज्या जुनी डोंबिवली संघाचा होम ग्राउंड म्हटलं जातं त्या जुनी डोंबिवली संघाच्या धाव संख्या त्या 8 गडी बाद 18. येणारे 5 चेंडू 15 धावांची गरज. नक्की जुनी डोंबिवली संघ हा सामना कधी विसरणार नाही मी म्हणेल. जर जुनी डोंबिवली संघ हा सामना गमावतोय तर हा सामना कधी विसरणार नाहीये. त्यांच्या होम ग्राउंड मध्ये फक्त 33 धावांचं टार्गेट होतं आणि धावपलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 18 आणि गडी बाद झाले त्या 8. 10व्या क्रमांकावरती येतोय फलंदाज जयदेव जोशी. 5 चेंडू 15 धावांचं समीकरण. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज श्याम भोईर. अप्रतिम कमबॅक केले मी म्हणेन कवी शिलेवन उंबारली संघाचं. मी खरंच कौतुक करेन ज्या प्रकारे या संघाने कमबॅक केलंय. सोमनाथ भोईर संघनायकचं कौतुक करेल मी. यष्टिरक्षक, थर्ड मॅन, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण श्याम. यावेळेस मात्र चेंडूला फक्त प्लेसमेंट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फक्त सिंगलने काही होणार नाहीये मी म्हणेन. चौकार षटकारांची गरज आहे आता या जुनी डोंबिवली संघाला. 4 चेंडू 14 धावांची गरज. 14 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. धावपलकार धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 19. असं वाटलं होतं राहुल जेव्हा फलंदाजी केली कवी शिलेवन उंबारली संघाने, तेव्हा मला सुद्धा असं वाटलं की हा सामना एकतर्फी होईल, कारण तुषार पाटील सारखा आक्रमक फलंदाज त्या संघामध्ये होता. मात्र तो संघ आता मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉईंट आणि कव्हर पॉईंट मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. बघा फलंदाज बाद होतोय का. 3 धावा इथं पूर्ण होत आहेत मला वाटतं. थोडस उशीर केला मी म्हणेन. 3 धावा आहेत. 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. 11 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 3. 11 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. लक्षात घ्यायचे जुनी डोंबिवली संघ. जयेश तुमच्या विकेट जास्त गेले त्यामुळे 11 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. 3 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी 11 धावा करायच्या आहेत. मी म्हणेन थोडासा उशीर केला राजकुमार आणि कुमारने आणि त्या 2च धावा झाल्या असत्या.
बघा समीकरण 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. प्रेक्षक पूर्णपणे शांत आहेत. परंतु ह्या मैदानाचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये 11 धावा होऊ शकतात अजूनही. तीन चेंडू 11 धावांची गरज. श्याम कोपर एंड कडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र महेश टेके काढल्या चेंडू. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. बघा क्रिकेट असा खेळ आहे. मी मगाशी सांगितलं सरड्याप्रमाणे चित्र बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 2 चेंडू 5 धावांची गरज. 5 धावा कंपल्सरी करायच्या या झुंडोंबिवली संघाला. बघा कवी शिलेवान उंबारली संघाने कमबॅक केलं होतं. मात्र जयेश षटकराने समीकरण बदलतोय. मी म्हणजे जयेश हा सामना जिंकून देतोय झुंडोंबिवली संघाला. तर जयेश या सामन्याचा हिरो ठरू शकतो. श्याम राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू हा भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. बघा 1 धाव कंपल्सरी लक्षात घ्यायचे जयेश. 1 धाव कंपल्सरी बनवायची जयदेव. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी बनवायची. बघा तो 3 चेंडू 11 धावांची गरज. ज्या 3 धावा गेल्या मी म्हणेल कुमार आणि राजकुमार कडनं त्या टर्निंग पॉईंट ठरू शकतात या सामन्याच्या. कधी 2 धावा जिथे होत्या तिथे 3 धावा गेल्या. परंतु भावेशची हाईट सुद्धा आपण म्हणजे कमी आहे. त्यामुळे 54 बाउंड चेंडू सीमाबार गेलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. मी मगाशी सांगितलं जयेशने जर हा सामना जिंकून दिला, कारण जयेशने एक चूक केली होती. झेल सोडला होता जयेशने. मात्र त्या जयेशने सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय झुंडोंबिवली संघाला. झुंडोंबिवली संघ हा सामना जिंकतोय तर या सामन्याचा हिरो, या सामन्याचा खलनायक मी म्हणेन जयेश ठरेल. बघाच आहे जयेश. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. 1 धाव कंपल्सरी करायची आहे. पुणे मैदानात जाऊ नका. नक्कीच आमचे कॅमेरामॅन कुणाल म्हात्रे, मॅन फ्रॉम देवीचा पाडा. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. राहुल थोडस शांत बसा. 1 चेंडू 1 धावेची गरज. बघा दोन्ही संघांसाठी सामना खूप मदत आहे. प्रेक्षकांना विनंती जरा जोरदार टाळ्या द्या सामन्यासाठी. 1 चेंडू 1 धावेची गरज. हा विजय आहे गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाचा. हा विजय आहे या एमबी ट्रॉफीचा. 1 चेंडू 1 धावेची गरज. आणि फलंदाज बाद. आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे गावदेवी उंबारली संघाने. कविश 11 उंबारली संघ सामना जिंकतोय. चला खाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. आणि सामन्याचा मानकरी होतो तो म्हणजे राजकुमार, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा, ज्याने 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. राजकुमार यायचे. आणि मी आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय साई शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. साई राजकुमार या गोलंदाजाला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. त्यानंतर सचिन भोईर आपण यायचे. सचिन भोईरशी मी संपर्क साधेल, कारण काय हा सामना मी कधीही विसरणार नाहीये. फक्त 32 धावा केल्या होत्या कविश 11 उंबारली संघाने. तसेच राजकुमारला 500 रुपये पारितोषिक सुद्धा आहे श्रीकांत जोशी यांच्याकडनं. श्रीकांत जोशी यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक राजकुमारसाठी. तत्पूर्वी मी सचिन भोईरशी संपर्क नक्कीच साधेल. राजकुमारला 500 रुपये पारितोषिक, ते पारितोषिक सर्वबंधन देतोय आम्ही. चला मोठ्या गाव संघ आपण चेंडू चेक करून लगेच आपली सलामी जोडी थांबेल सज्ज ठेवायची आहे. नक्कीच अप्रतिम सामना आपण बघितला सचिन भोईर. फक्त तुमच्या संघाने कविश 11 उंबारली संघाने फक्त प्रथम फलंदाजी करत असताना 32 धावा केल्या. मलाही असं वाटलं की एकतर्फी सामना होईल, परंतु ज्या प्रकारे तुमच्या संघाने गोलंदाजी केली आहे, काय सांगाल तुमच्या गोलंदाजीविषयी? नक्कीच नितीन, क्रिकेट हा असा खेळ आहे की
जर प्रयत्न तुम्ही केले तर कोणताही गेम तुम्ही जिंकू शकता, एवढं मात्र नक्कीच आहे. तसंच आम्ही केलं की जरी कमी धावा असल्या तरी आम्ही मॅच सोडणार नाही आणि आम्ही प्रयत्न करू. आणि आमच्या गोलंदाजांनी जो काम केला त्या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो. थँक्यू. नक्कीच सचिन, आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? नक्कीच आयोजनाबद्दल काय, एकदम अति सुंदर आयोजन आहे. म्हणजे पहिल्यांदाच या भागात एवढं मोठं आयोजन आणि एवढी मोठी टुर्नामेंट बघितली आहे. तर सर्व आयोजकांचं धन्यवाद. नक्कीच सचिन, आणि तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असेल, जुनी डोंबिवली संघाने कुठे चूक केली? म्हणजे जुनी डोंबिवली संघच नव्हे तर आम्ही पण अशा मॅच हारलेलो आहोत. कारण आपण कधी कधी काय करतो की जर का कमी स्कोअर असला तर आपण विचार करतो की आपण इझी मॅच घेऊन जी खेळायची, आणि त्या लोकांनी जी सुरुवात केली स्टडी खेळायची तिथे त्या लोकांनी चूक केली. कारण जर का पॉवर प्लेच्या ज्या ओव्हर आहेत त्या जर ते लोक मारून खेळले असते तर नक्कीच ते लोक मॅच जिंकले असते. म्हणजे अशा मॅच आम्ही पण हारलेलो आहोत, तर मग त्यांनी पण आमच्यासारखी चूक केली. धन्यवाद सचिन, तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. नक्कीच राजकुमार, आपला पारितोषिक घ्यायचंय. श्रीकांत बोलमोले यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते 500 रुपये पारितोषिक राजकुमारला आपण ते पारितोषिक